नमस्ते सर. नमस्ते. नाव सांगा सर तुमचं. प्रमोद मोहन पगार, कुठून आला? नाशिकहून आलोय. काय त्रास होतो सर तुम्हाला? माझ्या डाव्या गुडघ्याला जास्त त्रास व्हायचा, पण दोन्ही दुखायचे, पण डाव्याला अतिशय वेदना व्हायच्या. मी 5 मिनिट जरी चाललो तरी मला थांबावं लागायचं किंवा बसून घ्यावं लागायचं. आता ही किती वेळ आहे तुमची? ही सेकंड सिटिंग आहे. जवळ मला आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवत नाही, कारण गुण किती आला किती नाही. आता तात्विक कसं घरी हात पाय दाबले तरी झोप येते. आता ट्रीटमेंट दिली स्वाभाविक कोणाला थोडं बरं वाटणार आहे. बरोबर. आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवत नाही, सेकंड टाइम बनवतो. कळतं पेशंटला किती गुण आला किती नाही. बरोबर आहे. किती फरक पडला सर तुम्हाला? पहिल्या सिटिंगच्या वेळी मला 40% रिलीफ मिळाले होते, त्यामुळे मी आता सेकंड घ्यायचं ठरवलं होतं. आता सेकंड सिटिंग घेतल्यानंतर मला जवळजवळ 7 ते 70% रिलीफ मिळालेली आहे. आणि जे माझ्या गुडघ्यात नाही बदल झाला सर तुमचा? चालण्यात तर खूपच फरक पडलाय. आधी मला चालताच येत नव्हतं, थोडे जरी म्हणतात ते चालेल, पण आता जवळजवळ मी मागच्या सिटिंगमुळे 1 ते 1.5 किलोमीटर चालायला लागलो होतो. आता इथून गेल्यानंतर किती होतं परत बघू आपण. याच्यात दवाखाने काय केले सर? याच्या आधी भरपूर मी जॉनी बसते महिन्याला केली होती. 1 महिना कंटिन्यू दररोजची जॉनी बसते करायचं मी. पुण्याचा पण एक डॉक्टरांचा कोर्स केला मी 1 महिन्याचा. त्याने ते ऑइलिंग वगैरे करून तिकडे त्यावेळी गेलो तर काहीच फरक पडला नाही मला. त्यावेळी फक्त टेम्पररी रिलीफ मिळायचं, पण ॲज इथे राहायचं. नंतर माझ्यावर किती फरक वाटला मग तुम्हाला? आता माझं आता येतो सेकंड सिटिंगला तर मला 60 ते 70% रिलीफ मिळतंय. आनंद वाटला का? एकदम आणि माझ्या शुअर बाहेर मेडिसिन घेण्यापेक्षा खूपच चांगलं आहे. बदल वाटला का तुम्हाला? 100%. तर नाशिकच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? नाशिकहून आले? हो, नाशिकहून. मी जरूर आता भरपूर पेशंट मी इकडे पाठवले. नाशिक गुडघ्यांचे भरपूर पेशंट. व्हिडिओद्वारे काय मेसेज देऊ शकता नाशिकच्या पेशंटसाठी? मी लोकांना एक नाशिककरांना सांगून मेडिसिन वगैरे घेण्यापेक्षा किंवा गुडघ्यांचे ऑपरेशन करण्यापेक्षा एकदा तरी प्रत्येकाने ते व्हिजिट द्यायला हरकत नाही. एकदा तरी मी व्हिडिओ टाकतो ना, एकदा नक्कीच खूप फरक पडेल तिथे. एकदा आवश्यक भेट द्यावी प्रत्येकाने. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.